आपण म्हणायचं झालं तर आपलं जे मेटाबॉलिझम आहे, जसं सर म्हटलं की चयापचय, आपण जे काही खातोय शेवटी जे फूड आहे, जे काही आपले थॉट्स आहेत, इवन म्हणजे आता मी बोलत होते सरांबरोबर की इवन आपलं ऑक्सिजन म्हणजे आपण जे ब्रीथिंग करतो, एव्हरीथिंग इज सोर्स ऑफ एनर्जी. सो ज्या एनर्जीने आपण जेवण करतो, म्हणजे डोक्यामध्ये कामाचा विचार आहे, स्ट्रेस आहे आणि मग मी खाते, तर ते आपल्या शरीराला कसं लागेल. ओके. आणि ही जेव्हा सवय एक आपली बनते, काही आठवडे, महिने आणि वर्षानुवर्ष, आणि मग एकदा कुठेतरी जाऊन एक ब्लड रिपोर्ट वरती आपल्याला दिसतं की कोलेस्ट्रॉल थोडं बॉर्डर लाईन झालंय, शुगर थोडीशी वाढलेली आहे. त्याचा अर्थ असतो की आपल्या मेटाबॉलिझम मध्ये कुठे ना कुठेतरी फरक पडलेला आहे. म्हणजे फक्त खाण्याच्या सवयी नाही, फक्त म्हणजे एक्सरसाइजचा अभाव नाही, तर स्ट्रेस मॅनेजमेंट, रिलेशनशिप इश्यूज यासारख्या बऱ्याच सगळ्या गोष्टींमुळे आपल्या हेल्थवरती त्याचा जो परिणाम पडतो आणि आपल्या वजनावर, आपल्या झोपेवरती त्याचा जो परिणाम होतो, या सगळ्याचा आपण मेटाबॉलिक हेल्थमध्ये विचार करतो आणि त्याला रिहॅब करण्याचा प्रयत्न करतो. तर तुमच्यापैकी जेवढे सगळे जण आहेत, तुमच्या घरामध्ये मुलं असतील, नातवंड असतील, आपल्या नातेवाईकांमध्ये असतात, शेजारी पाजारी असतात, आजच्या काळाची ही गरज आहे की आपल्या सगळ्यांना आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते रिस्टोर करायला खूप आवश्यक आहे. कारण की खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, आपल्याला जे गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी बदललेल्या आहेत, व्यायामाचा अभाव झालेला आहे, आपल्या कारणामुळे असू शकतं किंवा अजून बऱ्याच सगळ्या गोष्टींमुळे असू शकतं. सो मेटाबॉलिक रिहॅबमध्ये आपण या सगळ्या फॅक्टर्सवरती काम करतो, बेसिक असेसमेंट होते आणि त्याच्यानंतर वैयक्तिक मार्गदर्शन मिळतं की नक्की तुम्हाला कुठे त्याला इम्प्रूव्ह करायला स्कोप आहे आणि नक्की काय आपण केलं पाहिजे. राईट. आणि जिथे हँड होल्डिंग होतं कुठेही आपल्याला असं वाटलं की नाही मला हे नाही जमत आहे, तर परत आपल्या हेल्थ कोच बरोबर, डायटिशियन बरोबर तुम्ही बोलू शकता आणि त्याच्यातनं मार्ग काढू शकता. या सगळ्या गोष्टी आपण मेटाबॉलिक रिहॅबमध्ये करतो आणि नक्कीच जस्ट फॉर हार्टच्या माध्यमातून आपला प्रयत्न हाच आहे की आपल्या समाजामध्ये याच्याबद्दल आपण एक अवेअरनेस करणं. आणि जे आज आपण म्हणतो की इंडिया जे आहे ते डायबेटीस आणि ओबेसिटीचं हब आहे, ही वस्तुस्थिती आपण बदलू शकतो जर का आपण सगळ्यांनी ही माहिती बाहेर जाऊन आपल्या मुलांना, नातेवाईकांना सांगितली. माहिती सगळ्यांना आहे, पण आपण कमी कुठे पडतो ऍक्शन घेण्यामध्ये आणि ती कन्सिस्टंटली घेण्यामध्ये. सो आपल्याला एक असा पॉझिटिव्ह समाज आणि एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करायचा आहे जिथे प्रत्येकाला हे फॉलो करणं सोपं आहे.